या की सुनबाई, काय झालं? नाही काही नाही. दारात का उभ्या आहेसा? या की. धनाजी थोड्या वेळाने जेवण लावल. मला भूक नाही. न जेवता कसं झोपणार? हा, आणि कापड बदला. घरात नेसायच्या साड्या आहेत ना? व घरात मी ड्रेस घालते मॅडम. ते तुमच्या वडिलांच्या घरात, हे तुमच्या नवऱ्याचं घर आहे. अहो आजच लग्न झालंय तुमचं, विसरलात की काय? हा, इथल्या रीतीभाती पाळाव्या लागतील. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या घरात नोकर माणसं असतात, तेव्हा ड्रेस फरेस नग, साडीच नेसायची. घरात बी साडी आणि बाहेर बी साडीच. मला खरं तर सवय नाही. सवय करून घ्या. पण रात्री साडीत झोप कशी येईल? आम्ही साडीतच झोपतोय. रात्रीच्या वेगळ्या साड्या असतात, आणि दमल्या असल्या की झोप येणारच. रात्रीची साडी वेगळी, दागिने कमी करू शकताय, पण साड्या नेसायच्याच. ड्रेस फरेस नाही. कुंकू, मंगळसूत्र आणि साडी सुनेच्या अंगावर पाहिजेच. उद्या लई कार्यक्रम आहेत. कापड बदला, जेवायला या खाली आणि झोपा पटशिरी. मी कुठे झोपायचंय? जो बेड दिसत नाही. मी बेडवर? म्हणजे मी खाली झोपू का प्लीज? मला सवय नाहीये बेडवर झोपायची. आता सवय करून घ्या, आणि प्रत्येक गोष्टीसाठी नाही 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 म्हणू नका. नन्नाचा पाडा लावू नका. या घरातल्या रीतीनुसार आता सगळं करायचं. या, हातपाय धुवून या जेवायला. मी काय करू का स्वयंपाक वगैरे? तुमची मेहंदी हळद अजून उतरली नाही. राहू द्यात काम. तिथे हॉलवर लई गडबड होती, म्हणून आम्ही बी जेवलो नाही. म्हणलं घरी जाऊन शांतवानी 4 घास खाऊया. या पटशिरी आता आवरून. चंचे, ताई ना बघ, उद्याच्या कार्यक्रमाची लिस्ट दिल्या. दे इथं. बया, मोडणाऱ्या लग्नासाठी ही एवढं करती, टिकवणाऱ्या लग्नासाठी किती करल? काय? ठीक आहे ना तुम्ही? हो. नाही, आज पहिलाच दिवस आहे म्हणून म्हणलं. हो. तुम्ही नका करू हे. आमच्या आईसाहेबांनी कळलं तर धनाजीला ओरडतील. ध्यान ठेवा. अहो ठीक आहे, घरी काम करायची सवय आहे मला. ते माहिती आहे, असू दे. ठेवा, लगेच आल्या नको आता. झालं एवढं तर करते. ठेवा मास्तरीन बाई, राहू दे. तुम्ही तुम्ही काय ऐकणार नाही का? काहीतरी काय काम करत बसू नका. एकतर तुम्ही जेवला पण नाही. जेवले की चिमणीवाणी. हे बघा, रात्री एवढंच जेवते. हाय. हॅलो अक्षू, कशी आहेस बाळा? मी ठीक आहे. तुम्ही? आम्ही काय ग, तुझ्याशिवाय घर खायला उठलंय. बाबांना गोळी दिलीस? हो हो. बरं तू कशी आहेस बाळा? मला काय झालंय आई? अगं अक्षू, आईच्या जातीला काळजी वाटते ग बाळा. बरं तिकडे सगळं ठीक आहे ना? हो. बरं जेवलीस का तू? हो, आत्ताच. भुवनेश्वरी मॅडम ठीक आहेत? हा. आणि अधिपतीराव? हो, ते पण ठीक आहेत. आहे तिथेच आहेत. हो का? अगं बाई, दे ना त्यांना फोन दे. अधिपती काय करताय? मदत. आईचा फोन आहे. हा हॅलो, मोठ्या मास्तरीन बाई, ठीक आहे का सगळे तिकडे? तुम्ही बाबा वगैरे? हो हो. आणि तुम्ही ठीक आहे काय?
हो मी पण ठीक आहे. हा आणि इराताई अहो सगळे ठीक आहेत. तिकडे सगळं ठीक आहे ना? हा एकदम ठीक आहे. मास्तरीन बाई आमच्या घरात आल्यावर आमचं अख्खं घरच खुलून गेले. बरं भुवनेश्वरी मॅडम कशा आहेत? हा आईसाहेब पण एकदम व्यवस्थित. अहो त्या तर लईच खुश आहेत माहिती आहे का. त्यांचीच मेन म्हणजे इच्छा होती ना आमचं लगीन व्हावं असं. त्यामुळे त्या खुश आहेत. आणि तुम्ही मास्तरीन बाईची काळजी करू नका. मोठ्या मास्तरीन बाई मी आहे त्यांची काळजी घ्यायला. आणि तुम्हाला कवा बी लेकीची आठवण आली ना सरळ बॅगा उचलायच्या आणि आमच्याकडे यायचं बघा. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. हा नाही सांगून ठेवतो तुम्हाला आमच्याकडे गेस्ट रूम एवढ्या आहेत का नाही ढिगाण. तिकडे कोण राहत बी नाही. तुम्ही या तर निदान वापर तर होईल त्याचा म्हणताना म्हणलं. आणि तुम्ही ह्यांची बिलकुल काळजीच करू नका. जावई बापू खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. हा आणि मनात आल्यावर दान दिवशी फोन करून टाकायचा. विचार करायचा नाही पुढचा मागचा. हो करेन ना. बरं आता ठेवू का? जरा थकले आराम करते. बरं बरं चालतंय. मी पण थकली आहे, आराम करते. करा करा आराम करा. तेच सांगत होतो. गुड नाईट. तुम्हाला बी गुड नाईट म्हणलं तुम्हाला बी. इथं नसते मास्तरीन बाई इथं असते. हे आजच्या करून तिकडे नेऊन ठेवले. काय सुनबाई हा चिमटळ्यावानी खाताय वय? नाही मला भूकच नव्हती फार मॅडम. अहो पण खात्या पित्या घरच्या वाटल्या पाहिजे का नाही? हे काय सतरंजी का टाकताय? मॅडम तुम्ही मानाने खूप मोठे आहात. आम्ही विचारलं सतरंजी का टाकताय? यात आमच्या मानाचा काय विषय आहे? नाही तेच सांगते मी. तुम्ही मानाने खूप मोठे आहात. तिथे बेडवर नाही झोप लागणार मला. माझी तुमच्या शेजारी बसण्याची पात्रता नाहीये. मी इथे खालीच झोपते. ठीक आहे तुमची मर्जी. थँक्यू. या घरच्या रीती परंपरा जरा नीट समजून घ्या आणि घराण्याला शोभल असं वागणं राहू द्या. मला कळलं नाही. कळल हळूहळू सगळं कळल तुम्हाला सुनबाई. मी तुम्हाला काय म्हणून हाक मारू? आई साहेब? तो मान फक्त अधिपतींचा आहे. मग मी काय म्हणू? मॅडम. मॅडम काय वाईट आहे? मॅडम म्हणू? मग काय सर म्हणणार? नाही नाही तसं नाही. म्हणजे आता नातं जोडलं गेलंय तर. मॅडम मी म्हणते तुम्हाला मॅडम काही प्रॉब्लेम नाही. आणि अधिपतीनं काय म्हणणार? अधिपती? अधिपती? हा नवऱ्याला नावानं हाक मारायची रीत नाही या घरात. त्यांना नावाने हाक मारायची नाही. मग मालक म्हणा सरकार म्हणा पण अधिपती म्हणायचं नाही. मालक? पण मला अधिपती नावानेच हाक मारायची सवय आहे. या घरात नोकर चाकर असतात. त्यांच्या समोर हे बरं नाही दिसत. अधिपतींच्या वडिलांचं नाव आम्ही गेल्या 20 वर्षात घेतलं नाही. आम्ही त्यांना मान दिला तसा तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला मान द्यायचा. मालक म्हणा सरकार म्हणा अधिपती म्हणायचं नाही. कळलं का? हा हो कळलं. झोपा आता.
अहो अहो उठा ना. उठा ना, उजाडलं. हो काय करताय? सोडा ना हात, बघेल कोणीतरी. सोडा ना हात. बायकोचाच हात धरलाय ना. इश्श. सोडा. अधिपती, अरे उठ. अधिपती, अरे आजी आहे मी, आजी. अधिपती, माझा हात काय धरतो यास? अरे ए अरे ए उठ. काय तोंडातल्या तोंडात काय बडबडत होतास? काय नाही. चल उठ, अजून झोपतेस वय? अगं अंजे, कशाला उठवलंस तू? एवढं भारी स्वप्न पडलं होतं. आता कुणाचं सपन बघत होतास? नाही नाही, काय नाही, काय नाही. बायकोच नव. काय तर उगेच. अरे मग सपन कशाला बघतोयास? प्रत्यक्षात घरी आल्या नव तुझी बायको बनून. गप बस. चल चल, कावळ्याची आंघोळ करून घे, नंतर तुमची शाही आंघोळ आहे. चल चल उठ उठ उठ, चल. आलो. हा. बायको, मास्तरीन बाई, बायको. ओम सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम सवित्रे नमः. ओम आदित्याय नमः. ओम अर्काय नमः. दुर्गे, दुर्गे, अगं काय चाललंय तुमचं? आवरा की काम. 4 कळशा काढ. आणि पाठ पाठ कुठं? अगं ते काय आते? त्यांचे त्यांचे अगं धाग्याचं बंडल घेऊन ये. काय म्हणले मी? तोंड शिवलं वय तुझं? धाग्याचं बंडल हा घेऊन ये. आते पाठ. वय पाठ. हा आणि हे बघ, सुनबाई उठली का बघ, तिला म्हणावं आवर पटापटा, पुढलं कार्यक्रम आवरू पछिरी, नाही तर भुवी वरडल. जा जा, आवरा पटापट. चला जा जा, धागा घेऊन ये. चंचे चला, महाराणीला उठवू. चला जा तू. इकडे हे बघ, आपल्याला जावं लागेल, नाहीतर ताई वरडेल. समधी कामं येळचाळी झालेली बरी. चल चल. माते, माझी आई म्हटली तसं कालपासून माझ्या आयुष्याचं एक नवं पर्व सुरू झालं. मी लग्न करून या घरात आले खरी, पण या घरची सून म्हणून सगळे रीतिरिवाज मला अंगी बाळगता येऊ देत.
खरं आहे का स्वप्न आहे? आईला स्वप्नात बी मास्तरीन बाई अशाच दिसत होत्या मला. सरकार खरं आहे, वहिनी साहेब उभे आहेत समोर. भाऊ तुला कामं नाहीत? चल की. सर धनाजी गुलाबाच्या पाकळ्या लागतील. काढल्यास ना व अजून लागतील. आणि हळद कुंकू आरती आहे ना व. बरं घंगाळ काढल्यास ना व. काढतोय. काढून ठेव लवकर. हा दुर्गे हा? दूध आणि पाणी आणून ठेव. आणि सुनबाईला लवकर बोलावलंय म्हणून सांग. कसं बोलवणार? अगं सुनबाई घरात तर असली पाहिजे का नाही? म्हणजे म्हणजे घरात असल तर सापडल ना ती. अगं सगळीकडे बघितलं, पार टेरेसवर बी बघितलंय, कुठं बी नाही सुनबाई. मास्तरीन बाई. हा? हा नाही ते काय चालू दे, तुमचं चालू द्या. हा पूजा करत होते ती, झालीच आहे, आता रांगोळी काढायला. हा रांगोळी काढ. आता ते काहीतरी ईदी का काहीतरी कार्यक्रम आहे, हो तर मग चालेल. ते तुम्ही करा, मी आहे. आलेच. कसं थांबवायचं क्ष मनाला. अधिपती का हो, बोलवलं काय? नाही नाही काही नाही. एक विचारू का? दोन विचारा. मी काय म्हणू तुम्हाला? हा? मालक की सरकार? सरकार तर आम्ही म्हणतो. मी तर अधिपती म्हणतो. ते एक बरं करताय तुम्ही. पण मग मी काय म्हणू? काय म्हणू? काय अधिपती म्हणताय? अधिपतीच म्हणा. नाही नाही नाही, आता अधिपती नको. का? चांगलं नाही वाटणार. कुणाला? असं सगळ्यांसमोर कसं हाक मारणार ना मी तुम्हाला नावाने. अहो, त्याला काय होतंय, बोलवायचं. शिवानी पण मला ओंकारच म्हणते. पण मी कसं म्हणणार असं? अहो म्हणा, त्याला काय, आता आमच्या कानाला. नाही नाही नको, आता नको तसं. मुलांचं ताट आणा ना. हा काय पण आता काय झालं असं मध्येच? आता आपलं लग्न झालं. आपण मित्रमैत्रीण आहेच की, आपण मित्राला नावानं हाक मारायला काय? आता नवरा बायको आहोत आपण मैत्री ठेवायचीच. पण मग मी तुम्हाला काय संबोधन देऊ? हा हा म्हणजे कुठल्या नावाने हाक मारू? अधिपती. अधिपतीच म्हणायचं. नाही नाही, असं नाही म्हणू शकत. का? आधिपतींच्या वडिलांचं नाव आम्ही गेल्या 20 वर्षात घेतलं नाही. आम्ही त्यांना मान दिला, तसा तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला मान द्यायचा. मालक म्हणा, सरकार म्हणा, अधिपती म्हणायचं नाही. ओ मास्तरीन बाई, ओ काय का विचारतोय? अरे भुवनेश्वरी मॅडमना नाही आवडणार. आईसाहेब काय म्हणल्या काय? नाही, त्या काही म्हणल्या नाहीत, पण मला असं वाटलं की त्यांना नाही आवडणार. नाही हो, असं काय नाही, मी बोलतो त्यांच्या संग. नको नको, तुम्ही नका काही बोलू. त्यांना असं वाटेल की मी चहाडी केली. नाही हो, असं काय वाटणार नाही. आमच्या आईसाहेब तशा नाही आहेत. नको, त्यापेक्षा मी तुम्हाला
अहो म्हणत जाईल.